मंडळी, स्वतःचा स्वभाव, स्वतःची किंमत, स्वतःची मर्यादा या 3 गोष्टी आपण ठामपणे सांभाळल्या की लोकही शिकतात आपल्याशी कसं वागायचं ते. त्याचप्रमाणे नकळत दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे आलेलं हसू हेच तर खरं पुण्य असतं. कारण पुण्य ठरवून करता येत नाही बरं का. निस्वार्थ केलेल्या कृतीतून आपोआप तुमच्या ते पदरात पडत असतं. पुण्य म्हणजे काय? सत्कर्माच्या ठेवीवर मिळणारं व्याज असतं. जसं की बघा आता, आपला संसार मोडू नये म्हणून समजदार बायको असणं जितकं गरजेचं असतं ना, तितकंच ती बायको आतून खचू नये म्हणून तिच्या पाठीशी खंबीरपणे नवऱ्याचं असणंही तितकंच गरजेचं असतं. नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. परवाच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभारी आहे. तर काल व्हिडिओ नाही अपलोड करू शकले मी, कारण गुरुवारची पूजा अर्चा घरातली कामं भरपूर असतात ना, त्यामुळं व्हिडिओ एडिटिंगला काही वेळच नाही मिळाला. त्यामुळं कालचा व्हिडिओ मी आज अपलोड करते. पहिले वस्तू बसून देतील ते नंतर म्हणजे आता कॅमेऱ्यातले व्हिडिओ बघा. ते बिल जाण्यासाठी वेल सोडणार ते लटकवायला. आपलं जे स्टोरूम बनवलंय, पिरामिड बनवलंय किंवा जे गॅसचं जे सेफ्टी बॉक्स बनवलंय ना बाहेर, तर तेच सनी भैया ते आले होते आता. कारण आपलं जे लोखंड उरलेलं होतं ना स्टोरूमचं पिरामिडचं, तर ते स्टोरूममध्ये वरती तसंच ठेवलेलं होतं ना. आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घराच्या आसपास असं लोखंड म्हणजे जे बिना कामाचं लोखंड आहे ना, ते जर ठेवलं ना तर चांगलं नसतं, शनिदोष लागतो आपल्याला. त्यामुळे ते उरलेलं लोखंड आहे ना, फौजी साहेबांना म्हटलं त्यांना देऊन टाका. तर मग तेच द्यायचं होतं त्यांना, त्यामुळे ते आले होते, त्यांना ते दिलं, ते गेले. त्यानंतर मी लागले हळदीचं लेपन करायला. तर उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं, तिथं रांगोळी काढायची होती. म्हटलं थोडंसं सुकतंय तोपर्यंत पोर्चमध्ये हळदीने सारवलं मी, आणि तुळशीजवळ पण थोडंसं हळदीने सारून घेतलं. त्याच्यावरती रांगोळी खूप भारी वाटती. तर मी ना गुरुवारी किंवा शुक्रवारी किंवा असं सणावाराला, अमावस्या पौर्णिमेला जसा वेळ मिळेल तसं मी हे हळदीचं लेपन किंवा हळदीने सारून त्याच्यावरती रांगोळी काढत असते. नाही वेळ मिळाला तर काही हरकत नाही, मग सिंपल छोटीशी रांगोळी काढत असते. तर आपल्याला भरपूर कामं असतात ना, वेळेवर पण डिपेंड असतं. तर सगळं घरातलं काम टाकून आपण बाहेरचंच करत बसायचं असं पण नाही. आपलं घरातलं सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं सगळ्यांचं खाणं पिणं घरातलं कामावरून पण आपण बाहेर असं थोडासा वेळ द्यायचा असतो. तर वेळेनुसार मी ते छोटी मोठी रांगोळी काढत असते. तर गुरुवार होता, मी लवकरच उठले होते, पण जरा जरा हलकं ऊन पडल्याशिवाय मी काही बाहेर येत नाही, कारण भरपूर थंडी वाढलेली आहे ना. त्यामुळं जरा ऊन पडल्याशिवाय आम्ही बाहेर येत नाही. आणि कवळं ऊन आलं ना, मग आम्ही कवळं ऊन घेत मस्त उन्हाला बसतो जरा. तर ऊन पडल्यानंतर बाहेर आले मी, देवाला फुलं पण तोडून घेतले झाडाचे. तर उंबरठा पूजन झालं. उंबरठा पूजन करूपर्यंत मी पोर्चमध्ये हळदीने सारवलं होतं ना, ते पण सुकलं होतं. तर त्याच्यावरती पण मस्त आज म्हणलं मोठी पद्म रांगोळी काढते. सगळ्यात माझी आवडती म्हणजे गायत्री पद्म रांगोळी. एवढी भारी दिसते ना, त्याच्यामध्ये हलके थोडेसे रंग भरले ना, एखादा कलर जरी भरला तरी भारी वाटतो. कारण आपण हळदीने सारवलेलं असतं खाली ना, त्याच्यावरती नुसता थोडासा लाल रंग जरी भरला ना, त्या गायत्री पद्म रांगोळीमध्ये भारी वाटतो. तर ती रांगोळी काढली. त्यानंतर तुळशीजवळ पण मी स्वास्तिक पाऊल काढले देवीचे, आणि थोडासा एक साचा मारला फक्त रांगोळीचा, एकदम भारी वाटत होतं. तर उंबरठा पूजन असं झालं होतं, तुम्ही बघू शकता. सिंपल रांगोळी काढली होती मी. बाहेरचं सगळं रांगोळी वगैरे काढून झालं. त्यानंतर स्वयंपाक केला, स्वयंपाकाचे भांडे घासून घेतले, किचन क्लीन करून घेतला. त्यानंतर मग देवांना गंगाजलाने आंघोळ घातली, स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतले, आणि तर किचन कट्ट्यावरती मस्त सुकायला ठेवले होते फॅन खाली. तर बऱ्याचशा ताई विचारत असतात की ताई तू देव कशाने उजळत असते. तर ताईनं मी 15-20 दिवसातून एकदाच पितांबरीने देव उजळत असते, किंवा आपला जो सीजल ब्रुजरज स्प्रे आहे ना, तो 5 मिनटं मारून ठेवायचा. आणि त्यानंतर मग आपण जी कोलगेट पावडर असते ना कोरडी, त्याने ते देव असे मस्त एका नवीन ब्रश घ्यायचा, तोच करायचा देवांसाठी, त्यांनी चोळून काढायचे. तर एकदम चकाचक ते निघले जातात. म्हणजे ती कोलगेट पावडर त्या देवांच्या डिझाईनमध्ये जाऊन बसत नाही. किंवा आपण पितांबरीने जरी देव उजळवले ना, तरी पण ते एक आपण वेगळाच ब्रश ठेवायचा देवांच्यासाठी. तर त्या ब्रशनी चोळायचे, म्हणजे ती पितांबरीसुद्धा त्या देवांच्या डिझाईनमध्ये जाऊन बसत नाही. तर देव एकदम चकाचक होतेत बरं का. तर बऱ्याचशा ताई बोलतात की ताई तू दह्यानी त्यांनी देव स्वच्छ करत जा, म्हणजे उजळत जा. पण ताईनं कसं आहे ना, दह्याने त्यांनी देव उजळवले ना, ते थोडेफार का होईना तेलकट राहतात, आणि त्यानंतर मग हळूहळू काळपट पडत जातात. आणि देव थोडे जरी असे काळपट दिसायला लागले ना, मला ते अजिबात आवडत नाही, आणि एकदम असं चुरचूर लागती. असं वाटतं देवांना मी आंघोळच घातली नाही, किंवा मंदिर आपलं एकदम असं पारुसं पारुसं वाटतं मला. त्यामुळं मी 15-20 दिवसातून एकदाच असं देवांना पितांबरीने मी मस्त उजळत असते, किंवा
आपल्या एका स्प्रेनी. तर बऱ्याच वेळा मी तो स्प्रे पण दाखवलेला आहे तुम्हाला. स्प्रे जर संपला तर मग पितांबरी सरळ आपली. आणि तसं तर आपण रोजच देवांना गंगाजलाने पाण्याने तर अंघोळ घालतच असतो. तर पण 15-20 दिवसातून असं मी उजळत असते. देव एकदम छान राहतेत बरं का. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हाही देव उजळतो ना, उजळल्यानंतर गंगाजलाने त्यांना अंघोळ घालायची आणि मग स्वच्छ कपड्यांनी पुसून ते फॅनखाली सुकवायचे. म्हणजे त्याच्यावरती एकही डाग राहत नाही आणि देव पटकन काळपट पडत नाही. आणि फक्त देव उजळल्यावरच नाही बरं का कोरडे करायचे. तर आपण रोज देवांना अंघोळ घातली ना, तेव्हा सुद्धा कोटांच्या कपड्यांनी पटकन ते कोरडे करून घ्यायचे असते. आणि सारखंच आपण देवांना उजळायला सुद्धा चांगलं नसतं बरं का. आपण ते देवांना घासत बसायचं ते सुद्धा आपल्याला दोष लागला जातो बरं का. त्यामुळं सारखंच उजळत बसायचं नाही. 15-20 दिवसातून शनिवारच्या दिवशी देवांना उजळत जायचं. मंदिरामधले कपडे बदलले आणि मंदिरामध्ये आता देवांची मांडणी करते. बाळकृष्णाला पण मी कपडे दुसरे घातले आता. तर लाल पिवळं वस्त्र आहे छान. तर ते खाली कपडे आथरले तर मी मंदिरामध्ये टाकलेत ना, तर त्याच्याशी म्हणजे ते मॅच झालेत बरं का. तर लाल पिवळं वस्त्र मला हे मंदिरात टाकायला खूप आवडतं. तर लाल पिवळे कपड्यांनी कसं आहे मंदिर एकदम उठून पण दिसतं आणि पिवळा कपडा हा शुभ पण असतो. तर अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये मंदिरात आपण तांदळामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्या तर ठेवतो. मी पण तांदळामध्ये कवड्या ठेवलेल्या आहेत बरं का. रोज मी त्यांचं पूजन करत असते मंदिरामध्ये. पण नेमक्या त्या ठेवायच्या कशात ते माहिती नव्हतं. तर एका ताईची मला कमेंट आली की ताई तू कवड्या ठेवल्यात ना मंदिरामध्ये तांदळात, तर त्या पालथ्या नाही ठेवायच्या. त्यांचं तोंड असं वरती पाहिजे तरच मग ते चांगलं असतं किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी त्या चांगल्या असतात. तर त्या ताईंची कमेंट वाचल्यानंतर मी बरीचशी माहिती घेतली. बऱ्याचशा ठिकाणाहून मी माहिती घेतली. तर मला असं समजलं की लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ज्या घरात कवड्या ठेवतो ना, त्यांचं तोंड तांदळामध्ये ठेवल्यानंतर वरच पाहिजे. तर धन्यवाद ताई, तुम्ही मला खूप छान माहिती सांगितली. आणि कोणाला याबद्दल काही माहिती असेल ना, तरी मला तुम्ही सांगा. कारण आपण काय आईच्या पोटातून शिकून येत नाही. आपल्याला दुसरे जेव्हा शिकवतात तेव्हाच आपण शिकतो. कारण जेव्हा मी गावाला होते ना, तेव्हा मला असं एवढं काही माहिती नव्हतं बरं का. जेव्हा मी केडगावला आले, केंद्रामध्ये जायला लागले, तेव्हा मला थोडी माहिती पडायला लागली अशी. आणि तसं मी पूजा करत गेले मग. जसं की आपण शिक्षण घेण्यासाठी शाळेत जातो, नर्सरीपासून स्कूलमध्ये जातो, तेव्हाच आपल्याला ते शिक्षण घेता येतं ना, तसंच आहे आपल्यालासुद्धा गुरुची गरज असते. आणि आता आपलं घरचं काम, यूट्यूबचं काम भरपूर असतं ना, त्यामुळं केंद्रामध्ये काही जाणं होत नाही सारखं. त्यामुळं घरी जेवढी सेवा होईल ना माझ्याच्याने तेवढीच मी करत असते. तर आपल्या मंदिरामध्ये मी मंगल कलश ठेवत असते ना, तर मंगल कलशासाठी मी आता अष्टलक्ष्मी कलशच ठेवते बरं का. एवढं भारी वाटतंय ना ते. तर अष्टलक्ष्मी आहेत ना कलशावरती, तर सगळ्यांना मी हळदी कुंकू लावून घेते आता आणि कलश मांडून घेते. आता तुम्हाला बऱ्याच जणींना प्रश्न पडेल की अष्टलक्ष्मी कलश हा मंगल कलशासाठी चालतो का? तर असं म्हणतात वास्तुशास्त्रानुसार बरं का, अष्टदल कमळावर अष्टलक्ष्मींचं प्रतीक म्हणजे मंगल कलश ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. ज्यामुळे घरात सुख, समृद्धी, धन, वैभव येतं आणि आर्थिक समस्या दूर होतात. आणि अष्टलक्ष्मी कलश हे लक्ष्मी देवीला समर्पित असतो. त्यामुळे मंगल कलशाचे सर्व लाभ आपल्याला अष्टलक्ष्मी कलश देत असतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणतो असं म्हणतात. त्यामुळे मी आहे ना अष्टलक्ष्मी कलश आहे ना मंगल कलश म्हणून घरामध्ये मंदिरात स्थापित केलाय. तर रोजची देवपूजा झाली, आता तुम्हाला दाखवते पहा. एकदम मस्त प्रसन्न वाटत होतं. मंदिराची साफसफाई झाली आणि देवांना आंघोळ करून मस्त मांडणी झाली, देवपूजा झाली ना, घर एकदम प्रसन्न वाटतं. धूपदीपांचा सुगंध घरामध्ये दरवळत असतो आणि एकतर गुरुवार ना एवढं भारी वाटतं की बास. तर रोजची देवपूजा अशी झाली होती बरं का माझी. आता देवपूजा झाल्यानंतर छोटे मोठे कामं राहिलेले आहेत ना तेवढे करून घेते. झाडांकडं पण पाहावं लागतं. झाडांना कोणत्या म्हणजे काय पाहिजे, कोणत्या झाडाला काय कमी पडलंय ते पण एकदम व्यवस्थित पाहावं लागतं. कारण एवढे झाडं आहेत ना, मेंटेनन्स करणं खूप अवघड असतं बरं का. एकेका झाडाकडं लक्ष द्यावं लागतं. तेव्हा ते झाडं एकदम व्यवस्थित राहतात. कारण एवढे आपण महागाचे झाडं आणायचे आणि ते जळून द्यायचे, खराब होऊन द्यायचे, मग ते परवडन का? त्यामुळं ते झाडांकडे लक्ष देणं गरजेचं असतं. तर झाडांचं मी थोडंसं पाहिलं वरती. कॉईन प्लांटला पाणी कमी पडलं होतं, ते पाणी दिलं. कारण कॉईन प्लांटला भरपूर पाणी लागतं बरं का. आपण जे मातीत लावलेले असतात ना कॉईन प्लांट, त्याला वेळोवेळी पाणी द्यावं लागतं. तर टेरेसवरून चक्कर मारली, झाडांकडं थोडंसं लक्ष दिलं. त्यानंतर खालचं गार्डन पाहिलं जरा. त्यानंतर सगळे फुलं वगैरे सगळं मी सकाळीच गोळा केलं होतं. नागवेलीचे पानं आणले आणि बसले पूजेला आता दुपारनंतर. तर एका ताईंनी प्रमोशनसाठी रंगोळी मॅटचा पूजा सेट मला पाठवला होता. तर तेच मी तुम्हाला दाखवत होते आता. पण त्यासाठी चौरंग हा छोटा पडला होता. त्यामुळं मी चौरंग बदलला आता आणि हे रांगोळी सेट हा असा आहे बरं का. तर चौरंगावरती हे छान असं
रंगोळी मॅट आहे ते टाकते मी आणि साईडनी पण समयाखाली त्यानंतर कमळाचे फुलं ते पण आहेत, ते पण दाखवते मी तुम्हाला नंतर आता. तर तुम्हालाही कोणाला हे आवडले तर त्या ताईंचा नंबर मी स्क्रीनवर देते बरं का, नक्की तुम्ही मागवा तुम्हाला हवे तर. कारण कोणाचंही चांगलं व्हावं असं मला वाटतं, मी नेहमीच म्हणत असते. कारण भगवंत म्हणतात जर तुम्ही इतरांचा विचार केला ना तर तुमच्या सुखाची काळजी करण्यासाठी तुम्हाला वेगळं काहीच करण्याची गरजसुद्धा पडणार नाही. त्यामुळे मी बाकीच्यांचा सुद्धा विचार करत असते बरं का माझ्याबरोबर. त्यामुळे ह्या ताईंचं मी प्रमोशन घेतलं. तर तुम्हाला हे रंगोली मॅट आवडले ना तर त्या ताईंना तुम्ही कॉल करा, स्क्रीनवर नंबर दिलाय मी. त्या ताई तुम्हाला हे रंगोली मॅट तुमच्या घरपोच तुम्हाला पाठवून देतील. तर ह्या पूजा सेटमध्ये ना चौरंगावर टाकण्याचं हे एक मॅट आहे. त्यानंतर समया ठेवण्यासाठी साईडनी हे फुलं पण येतं. त्यानंतर कमळाची फुलं पण 5 आहेत अजून आणि एक कलशाचं पण एक रंगोली मॅट आहे, ते पण मी पुढे दाखवतेच तुम्हाला असा व्यवस्थित ठेवून. तर असे कमळाची फुलं आहेत बरं का, एवढे भारी वाटतात ना पूजेमध्ये असं साईडनी ठेवल्यावर. तर पूजेची मांडणी मी पटपट करून घेतली, कारण मुलं होते जवळ ना, मला ते हाताखाली पटापट देत होते, त्यामुळे मी जास्त काही शूट घेतलं नाही. कारण आपण पूजेला बसताना कितीही ते काय लागतंय ते जवळ घेतलं ना तरी काय ना काय ते विसरतच आणि मग सारखं उठ बस करून आपण थकून जातो. त्यामुळे मग मुलं जवळच होते, ते पटापट माझ्या हाताखाली देत होते. तर मग मी पूजेची मांडणी पटापट करून घेतली आणि तुम्ही बघू शकता एकदम साधी सिंपल अशी पूजेची मांडणी केली होती मी. आपल्या मंदिरासमोरच मी पहिल्या गुरुवारी मांडणी केली होती, पण तिथं खूप असं म्हणजे खूप गजबज झाली होती ना, त्यामुळे म्हणलं चला हॉलमध्ये एकदम मोकळ्या याच्यामध्ये मी पूजेची मांडणी करते. आणि हे पाक कमळाची फुलं, त्यानंतर हे असा रंगोली मॅटचा जो कलश येतो किती छान वाटतंय ना. आणि कोणत्याही पूजेमध्ये रांगोळी काढल्याशिवाय ती पूजा अपूर्णच वाटते ना, त्यामुळं मग थोडीशी रांगोळी पण काढून घेतली मी. आणि दिवाळीच्या वेळेस माता लक्ष्मी, गणपती बाप्पा, सरस्वती मातेचं जे फोटो आहे ना, आता जे पाठीमागं मी चिपकवलाय तो आणला होता, त्याच्यावरती यंत्र पण आहेत बरं का, सरस्वती यंत्र, माता लक्ष्मीचं यंत्र वगैरे, कुबेर यंत्र आहे. तर ते मी पाठीमागं असं पोस्टर म्हणजे चिपकून दिलं होतं. तर ते पण एकदम छान असतं बरं का पूजेमध्ये. आणि पूर्ण पूजा दाखवते मी तुम्हाला आता. तुम्ही बघू शकता एकदम साधी सिंपल अशी पूजेची मांडणी केली होती मी. आणि त्या ताईंनी रंगोली मॅट पाठवले होते ना, तर त्यांनी तर अजूनच मस्त पूजा वाटत होती. तर धन्यवाद ताई, तुम्ही मला इतके छान असे रंगोली मॅट पाठवून दिले. तर आता घरातली पूजा आवरली होती, त्यानंतर थोडंसं मी बसले आणि मग संध्याकाळचा वेळ झाला होता, म्हणलं बाहेरची दिवाबत्ती करून घ्यावा आणि त्यानंतर मग मला स्वयंपाक पण करायचा होता आणि नैवेद्य पण दाखवायचा होता. तर तात्पुरता मी दूध साखरेचा नैवेद्य दाखवला आणि आता म्हणलं पटपट स्वयंपाक करून मग पूर्ण थाळी नैवेद्य दाखवन. तर तुम्ही बघू शकता असं सणसुद्धा असलं ना किंवा असं काही म्हणजे विशेष पूजा वगैरे असली ना, दारामध्ये तुळशीजवळ अशी रांगोळी काढल्याशिवाय असं म्हणजे छान असं स्पेशल वाटतच नाही. तर दारामध्ये रांगोळी काढली होती मी, उंबरठा मस्त पूजन केलं होतं, तुळशीजवळ रांगोळी काढली होती ना, तर दिवे लावल्याने एकदम छान एकदम प्रसन्न वातावरण होऊन जातं सगळं. आणि इतक्यात मी काय आता सकाळ संध्याकाळचं जास्त बाहेरचं दाखवत नाही, कारण थंडी जास्त सुटली ना, फौजी साहेब मला जास्त बाहेर येऊनच देत नाही. तर दुपारचं आपलं टेरेसवरती वगैरे जाते मी, दळणं वगैरे करते, उन्हात जाऊन बसते. पण सकाळ संध्याकाळ मग खूप थंडी असते ना त्यामुळं. आणि तुम्ही बघू शकता हळदीने सारवलेल्या याच्यावर आपण गायत्री पद्म रांगोळी काढली आणि त्याच्यावरती दिवा ठेवलाय ना, असलं भारी वाटतंय ना, एकदम प्रसन्न वाटत होतं. तर आता मी लागले स्वयंपाकाला पटापट. म्हटलं डाळ, भात, चपाती, मेथीची भाजी, बटाट्याची भाजी असं बरंचसं करते आणि नैवेद्य दाखवते. तर मी पीठ मळलं, त्यानंतर मग डाळ लावली, भात लावला, त्यानंतर आता मेथीची भाजी मी शिजायला टाकली आणि आता तुम्हाला काय काय बनवलं ते दाखवते बरं का. तर हे पातळ बटाट्याची भाजी बनवली मी, एकदम सिंपल झटपट बनते अशी. त्यानंतर वरण बनवलं, वरण, भात, त्यानंतर बटाट्याचं भरीत पण बनवलं होतं आणि चपाती, मेथीची भाजी आणि दूध साखरेचं नैवेद्य मी आधीच ठेवलं होतं ना, त्यामुळं मग खीर नाही बनवली. खूप घाई गडबड होती संध्याकाळचं आणि मग खीर बनवायची ना, फौजी साहेब बोलले आता तू दूध साखरेचं नैवेद्य दाखवलंय ना, तर आता खीर नको बनवू मग. आणि एवढं सगळं बनवल्यानंतर सगळ्यात शेवट चपात्या राहिल्या होत्या, तर चपात्या बनवून घेते आणि नैवेद्य दाखवते. तर तुम्ही बघू शकता असं ताट बनवते मी. चपाती, मेथीची भाजी, त्यानंतर बटाट्याची भाजी, वरण, भात आणि बटाट्याचं भरीत. तर एवढं बनवलं होतं मी झटपट बरं का संध्याकाळचं.
तर नैवेद्य दाखवला आणि नैवेद्य दाखवल्यानंतर मग मी पोथी वाचली होती बरं का. तर म्हणलं निवांतच वाचावा जरा, म्हणजे लक्ष लागतं नाही का, निवांत एकदम स्वयंपाक बनवायचा असतो आणि त्यातमध्ये आपण पोथी वाचत बसायचं, मग ते व्यवस्थित लक्ष पण लागत नाही, असं वाटतं की आता काम राहिलंय त्यामुळं. तर अशी झाली होती पूजेची मांडणी. पूजा गुरुवारचा दिवस असा मस्त गेला बरं का. तर चला आजचा व्हिडिओ मी तर सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.